हॅलो मित्रांनो, मी आहे कमलेश आणि तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। आता आलेलो आपण गणेश मंदिर चिंतामणी कळम येथे आणि इथून जाऊया आपण राडेगाव रेल्वेचं अपडेट बघायला। तिथून लाईन गेली आणि तिथे किती काम झाले ते बघायला जाऊया। तर चला मित्रांनो, जाऊया आता समोर। तर मित्र, आधी आपण दर्शन करून घेतले इथून आणि आता इथून थेट जाऊया आपण राडेगाव रोडनी, तिथे रेल्वेचे ट्रॅकचं काम चालू आहे ते बघायला जाऊया। तर असा आहे हा मंदिराचा एरिया बाहेरचा। तर चला मित्रांनो, जाऊया राडेगाव ऑफिससाठी। अशा प्रकारे मित्र, या मोठ्या पुलाचे काम चालू आहे इथे आणि इकडे स्लीपर वगैरे येऊन पडलेले आहे, बघू शकता तुम्ही। इलेक्ट्रिक पोल्स वगैरे आलेले आहे इथे। मित्र, हा रोड जे आहे हा कळम राडेगाव रस्ता आहे आणि आम्ही चाललोय तिथे बघूया काय काम झालं काय नाही। तर चला मित्र, आता आलो आहे आपण पुलाजवळ, त्याच्या खाली, आणि इथे तुम्ही बघू शकता मोठ्या पुलाचे काम होत आहे पूर्ण। आता जाऊया वर, इथे बघूया ट्रॅक वगैरे आले की स्लीपर आले। तुम्ही बघू शकता मित्र, वरून पुलाचे काम। इलेक्ट्रिकचे पोल सुद्धा आलेले आहे मित्रांनो इथे। मित्र, यवतमाळहून जे कामठवाडा गाव जे आहे तिथे ते रेल्वे स्टेशन आहे आणि तिथून ट्रॅक लेअरिंगचं काम इथपर्यंत झालेलं आहे। तुम्ही बघू शकता इकडे समोर व्हायचं आहे। स्लीपर सुद्धा आलेले आहे, गिट्टी लेवल सुद्धा झालेली आहे मित्रांनो, आणि ट्रॅक पण लागलेले आहे पूर्ण तिकडे, आणि तिकडे पूर्ण इलेक्ट्रिक पोल पण लागलेला आहे मित्रांनो। इथे स्लीपर आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रमाणे खूप जोराने काम चालू आहे मित्रांनो। म्हणजे इकडे पण काम झाले असेल, पण आता तिकडे पाहूया, तिकडे पण ट्रॅक लेअरिंगचं काम झालेलं आहे, ते तुम्ही बघू शकता। हे बघा, ट्रॅक लेअरिंगचं काम तिथे पण झालेलं आहे, फक्त त्या पुलावून टाकायचे आहे। तर अशा प्रकारे मित्र, या पुलाचे व ट्रॅकचे कामाचे माहिती देतो मी तुम्हाला। प्रकारे मित्र, या पुलाचे काम झालेले आहे आणि तुम्ही दुरून बघू शकता किती मोठा पूल आहे आणि खूप मस्त दिसणार। आणि यावरून आपली ट्रेन जाणार ना, तर त्यावेळेस खूप मजा येणार की खुलं आहे सगळं। इकडे पण तिकडे पण पूर्ण काम झालेलं आहे, इलेक्ट्रिक पोल वगैरे आलेले आहे। इथून ते ट्रेन जाणार ना, किती मस्त मजा येणार, तुम्ही बघू शकता। चला मित्रांनो, आता जाऊया समोरच्या टप्प्यात। मित्र, आता या पुलाच्या या साईडला जाऊया आपण आणि इकडे बघूया काय काम चालू आहे। समोर स्लीपर पण आलेले आहे मित्रांनो आणि इलेक्ट्रिकचे खंबे पण आले आहे। तर जाऊया आता वर। तर मित्रांनो, आता आलेलो आहे वर आणि या पूल बघू शकता तुम्ही जवळून, इथे पाणी पण साचलेलं आहे थोडं। आणि इकडे स्लीपर पण आले आहे।
आणि मित्रांनो समोर ट्रॅक लेअरिंगचं पण काम सुद्धा चालू झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता जवळ जाऊया आपण आणि इथून तुम्ही असं वरून व्ह्यू बघा किती मस्त दिसत आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता इथपर्यंत जे आहे इथे गिट्टी लेवलचं काम झालेलं आहे आणि त्याच्या तिकडे ट्रॅक लेअरिंगसुद्धा झालेलं आहे आणि साईडला स्लीपरचे गट्टे वगैरे म्हणजे तयारच आहे इकडे टाकण्यासाठी. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काही काम आहे मित्रांनो राडेगाव रोडवरचं. हे बघू शकता मित्र तुम्ही ट्रॅक लेअरिंगचं काम. अशा प्रकारे मित्र इथे काम झालेले आहे आणि बाजूला शेती वगैरे आहे आणि मस्त खुलासा असा एरिया आहे. ट्रेन जाणार तर खूप मजा येणार मित्रांनो. आणि तिकडे श्रेयस भाऊ आहे आपल्या सोबत. तर अशा प्रकारे काही अपडेट आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता. समोर तिकडे खूप काम झालं आहे मित्रांनो. तिकडे खूप म्हणजे पायदळ जाता नाही येत, खूप दूर आहे. ते इलेक्ट्रिक पोल जे आहे फक्त त्या पुलाच्या जवळपासच नाही लागलेले आहे, बाकी तिकडे लागलेले आहे कळंब साईड आणि बाकी या यवतमाळ साईड लागलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो काम झालेलं आहे आपल्या या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन अपडेटचं. लवकरच जाणार आपल्या यवतमाळात रेल्वे, होणार आपलं स्वप्न पूर्ण मित्रांनो. बघू शकता तुम्ही. मित्र तुम्ही बघू शकता इकडे जाते तो कळंब रस्ता जाते आणि इकडे जाते तो राडेगाव रस्ता जाते. या राडेगाव रोडवरील या मोठ्या पुलाची निर्मिती झालेली आहे मित्रांनो आणि साईडने त्याच्या ट्रॅक लेअरिंगचं पण कामसुद्धा झालेलं आहे. तर मित्रांनो आता तितका जो भाग आहे तो बघा श्रेयस भाऊ आहे तिथे, फक्त तिथूनच इतका स्लीपर आणि गिट्टी रूट वगैरे टाकण्याचं म्हणजे बाकी आहे. बाकी संपूर्ण काम झालेलं आहे मित्रांनो इथलं. आणि कळंब रेल्वे स्टेशनवरून पण पूर्ण ट्रॅक आलेला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे काही आहे. फक्त ह्या पुलाच्या थोडं तिकडे आणि थोडं इकडे हेच थोडं ट्रॅकचं काम बाकी आहे मित्रांनो. आणि इलेक्ट्रिक पोलचं पण थोडं 2-3 खंब्याचं काम बाकी आहे. तर अशा प्रकारे काही मित्रांनो माहिती आहे मित्रांनो या राडेगाव रोडवरची. तुम्ही बघू शकता. आता आपण खाली इथे खूप म्हणजे खोल असं आम्ही उंच आलेलो आहे. बघू शकता इथे पण स्लीपरचं म्हणजे स्लीपर आहे ठेवून. आणि हा पूल तुम्हाला दुरून दाखवतो मित्रांनो. हा पूल बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे या पूल आहे. या आता पाणी आलं ना मित्रांनो त्याच्यामुळे ना खूप म्हणजे पाय वगैरे फसत आहे त्या मातीमध्ये. पूर्ण ते हे झालेलं आहे ना, ओली झालेली माती आहे ना, त्यामुळे पाय वगैरे फसते. खूप प्रॉब्लेम होत आहे मित्रो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि एक कमेंट्स द्या मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि नेक्स्ट अपडेट तुम्हाला कुठलं पाहिजे ते मला कमेंट्स करा. मी तुमच्यासाठी ते अपडेट घेऊन येणार मित्रांनो. तर चला मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो राडेगाव गावाला जो रस्ता जातो ना त्यावर मध्ये पूल आहे. तर अशा प्रकारे काही अपडेट आहे मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो.